ज्याच्या त्याच्या कर्माचे फळं हे कधी ना कधी भोगावे लागतात असे म्हणतात मित्रांनो. ज्यावेळेस द्वापार युगामध्ये महाभारताचे युद्ध समाप्त झाले आणि भगवान श्रीकृष्ण भीष्म पितामह यांना भेटण्यास गेले, त्यावेळेस भीष्म पितामह श्रीकृष्णाला म्हणाले की देवा, मी गेल्या 10 जन्मामध्ये असे कुठलंही कार्य केले नाही की त्यामुळे मला असं बाणाच्या शय्येवरती आज मला झोपावे लागत आहे. त्यावेळेस श्रीकृष्ण म्हणाले, तुम्ही 10 जन्म काही केले नाही म्हणून तुम्हाला असं झोपावे लागत नाहीये, पण 10 जन्माच्या अगोदर तुम्ही एक वेळेस राजकुमार होतात आणि रस्त्याने जात असताना तुम्हाला साप भेटला वाटेमध्ये, आणि तो जो साप आहे तो कुणाला चावू नये यामुळे तुम्ही त्याला न मारता तुम्ही त्याला एका झाडावरती फेकून दिलात. पण ते झाड काटेरी होतं आणि तो साप जेवढं तिथून निघण्याचा प्रयत्न करू लागला तेवढं त्याला ते काटे त्याला स्पर्श करत होते आणि त्याला वेदना होऊ लागल्या. त्यावेळेस तो साप देवाला म्हणाला की देवा, तुम्ही मला असं का जन्माला घडलाय, तुम्ही मला असं ठेवण्यापेक्षा मला मृत्यू का देत नाहीये, आणि त्या सापाने तिथे प्राण सोडले. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण म्हणाले की तुम्ही गेल्या 10 जन्मापासून असे कुठलेही कार्य केले नाही, पण या जन्मामध्ये ज्यावेळेस द्रौपदीचे वस्त्रहरण होत होते त्यावेळेस तुम्ही निश्चिंत होऊन बघत होतात, त्यामुळे तुम्हाला त्या जन्माची शिक्षा तुम्हाला ह्या जन्मामध्ये असे काट्याच्या शय्येवरती म्हणजे बाणाच्या शय्येवरती तुम्हाला झोपावे लागत आहे. असे म्हटल्यानंतर भीष्म पितामह यांना कळाले की कर्माचे फळ हे कधी ना कधी भोगावेच लागतात मित्रांनो. तर कथा कशी वाटली आपणास कमेंट करून सांगा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.